नमस्कार मंडळी, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे. आज आपण काय बनवणार आहोत बरं? तुम्हाला आठवते का आपल्या शाळेतील दिवसातील तो पिंकवाला खोबऱ्यावाला केक खात होतो आपण? तर जामवाला आज आपण तोच केक बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघा, मी इथे काय काय घेतलं आहे. मी इथे घेतले आहे 1 वाटी मैदा, त्याला मी चाळून घेतलेला आहे. 1 वाटी पिठी साखर घेतली आहे, तीही चाळून घेतली आहे. 2 चमचे तेल घेतलेलं आहे. थोडंसं अर्धा चमचा आपल्याला व्हॅनिला एसेन्स लागणार आहे. इथे मी पाव वाटी दूध पावडर घेतला आहे. हे ऑप्शनल आहे, लागलं तर घेऊ शकता, नाही तर नाही. इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे. 1 चमचा बेकिंग पावडर घेतला आहे. अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतला आहे. दूध लागणार आहे आपल्याला. खोबरं खिसून घेतलेलं आहे मी इथे ओलं अर्धी वाटी. अर्धा बीट मी खिसून घेतलेला आहे. आणि इथे मी जाम घेतलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता, मी कढई प्रीहीट व्हायला ठेवलेली आहे 10 मिनिटं आधी. आपल्याला हे बॅटर मिक्स करेपर्यंत कढई प्रीहीट होईल. त्यात मी स्टँड ठेवला आहे आणि त्यात मीठ टाकलेलं आहे थोडंसं. चला तर मग आपण बनवूया आपल्या शाळेच्या टायमाचा दिलखुश केक. सर्वात आपण आधी दही टाकून घेणार आहोत. दही आणि तेलाला आपल्याला फेटून घ्यायचं आहे. हे तेल टाकून घेत आहे यामध्ये मी 2 चमचे. त्याला आपण फेटून घेणार आहोत. यात मैदा टाकून घेणार आहोत. साखर टाकून घेणार आहोत. साखर आपल्याला थोडीशी ठेवायची आहे यातली, बाकी सगळे टाकायचे आहे. एवढीशी साखर ठेवलेली आहे मी. तर याला मिक्स करून घेऊया आपण. दूध पावडर टाकून घेणार आहोत. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि याला आपल्याला दूध टाकून फेटून घ्यायचं आहे चांगलं एका डायरेक्शननी. तर मी फेटून घेते, तुम्हाला दाखवते. मला वाटते दूध अजून मला लागणार आहे. तुम्ही पाहू शकता, मला इथे अर्धा ग्लासहून पण खूप कमी दूध लागलेलं आहे. दूध नाही लागलं मला जास्त, त्यातलंच उरलेलं आहे. यात आपण आता थोडासा व्हॅनिला एसेन्स टाकणार आहोत. 2-4 ड्रॉप टाकणार आहोत. हा, इथे मी कपकेकच्या वाट्या अशा तेल लावून त्याला थोडंसं मैदा टाकून डस्ट करून घेतलेला आहे. तर यात आपल्याला भरायचं आहे अर्ध. तर मी भरून घेते या वाट्या. या प्रकारे एवढ्या भरून घ्यायच्या आहेत. मग याला आपण ठेवूया. एका वाटीच्या बेटरमध्ये इथं माझ्या 10 वाट्या भरून झालेल्या आहेत. तर मी या ठेवते अशा इथे. याला आपल्याला 35 ते 40 मिनिटं लागणार आहेत बेक व्हायला. तर आपण 30 मिनिटानंतरच याला चेक करायचं आहे. तोपर्यंत झाकण काढायचं नाही आहे. आणि मी गॅस लो टू मिडियम वर ठेवलेला आहे. ना फास्ट आहे ना स्लो आहे, त्या प्रकारे आपल्याला गॅस ठेवायचा आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला 35 मिनिटानंतरच याला बघायचं आहे. चला तर मग आपण बघून घेऊया आपले केक रेडी झाले आहेत का नाही. 35 मिनिटं झालेले आहेत. तर मी याला उघडून बघत आहे. गॅस आपला चालूच आहे. पहा कसे फुलून आलेले आहेत आपले कपकेक. आणि झालेले पण आहेत, एकदम परफेक्ट आहे बघा. स्टिक एकदम बरोबर निघत आहे. वाट्या जरा जवळ ठेवल्यामुळं ते झालं. ते तुम्ही पाहू शकता स्टिक कशी आपली निघते, एकदम क्लीन. तर याला आपण थंड करून घेऊया. गॅस बंद करते. पहा कसे आपले कपकेक झालेले आहेत. आपण याला काढून दाखवते मी तुम्हाला. याला काय करायची गरज नाही आहे. आपला कपकेक कसं झालेला आहे, मी एक काढला आहे वाटीतून. आता आपण सगळे कपकेक काढून घेऊया. इथे मी कढई ठेवली आहे, पाणी ठेवलं आहे थोडंसं. यात आपण 4 चमचे जाम मेल्ट करून घेणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते.
याला आपण मेल्ट करून घेऊया जामला. मी गरम पाण्यामध्ये ठेवला आहे गॅसवर. तर आपण दुसरी प्रोसेस करूया. मी हे कपकेक काढून घेते सगळे. प्रकारे आपले कपकेक बघा किती स्पंजी झालेले आहेत. तर याची दुसरी प्रोसेस करूया आपण. इथे पहा हे बीट होतं ना, तर हे बीटचा आपल्याला फक्त ज्यूस घ्यायचा आहे. या प्रकारे या खोबऱ्यामध्ये टाकायचा आहे. करून घ्यायचं आहे आणि ही जी साखर ठेवली होती आपण ती पण यात मिक्स करायची आहे. हा आपला इथे जाम मेल्ट झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. पहा मी या जाममध्ये या केकला फक्त असं डीप करून घेत आहे थोडंसं, आणि मग त्याला आपण लावणार आहोत हे खोबरं. या प्रकारे काय मग कसे झाला आहे आपला कपकेक पाहू शकता तुम्ही. आपल्या शाळेतील आठवणी जाग्या झाल्या असतील. हल्लीच्या काळामध्ये हा केक आपण विसरूनच गेलेलो होतो, म्हणून मी म्हटलं सडनली टाकावा हा व्हिडिओ केकचा, म्हणून मी हा व्हिडिओ आज टाकलेला आहे. तर तुम्हाला गिन्नी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तुमची गिन्नी रेसिपी. धन्यवाद.